नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय बटाट्याचे पराठे. तर त्यासाठी बघा साहित्य घेतले. तर 2 मोठ्या आकाराचे आपण बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. तर बरोबर आपण 3 वाट्या हे पीठ आहे गव्हाचं, ते चाळून वगैरे घेतलेले. त्यानंतर आपल्याला इथं थोडे मसाले लागणार आहेत. तर थोडीशी हळद, अर्धा चमचा आपण इथं धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा हिंग. त्यानंतर बघा इथं आल्याचा थोडासा तुकडा घेतला आहे, 2 लसूण पाकळ्या मोठ्या, 3 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागेल, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी लागणार आहे. तर सर्वात आधी आपण हे मोठे मोठे बटाटे ते धुवून यांना मध्ये कट करून घेणार आहे आणि ते आपण इथं शिजायला ठेवणार आहे. तर अशा प्रकारे बघा बटाटे मोठे असल्यामुळे आपण मध्ये कट करून घेतलेत. तर आता आपण बटाटे कुकरमध्ये ठेवणार आहे. 3 शिट्ट्या करून आपण ह्याला छान असे शिजवून घेऊ. जास्त गाळ करायचा नाही आपल्याला. फक्त 3 शिट्ट्या करून पटकन गॅस बंद करून टाकायचा, म्हणजे बटाट्यांचा पण जास्त गाळ होणार नाही. तर अशा पद्धतीने बघा आपण हे बटाटे शिजायला ठेवलेले आहेत. बटाट्यांमध्ये बिलकुलही आपण पाणी घातलेलं नाही, फक्त कुकरमध्ये खाली पाणी घालून हे बटाटे शिजवले. तर मस्त असे बटाटे बघा आपले शिजून निघालेत. आता वरची आपण याची साल काढून टाकूया. तर सर्व बटाटे आपण आता सोलून घेणार आहे. बटाटे आपले सोलून ठेवलेत. तोपर्यंत आपण आता इथं थोडंसं वाटण करूया. तर तिथं बघा मिरच्या टाकल्यात, लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं, आपल्याला थोडंसं मीठ टाकून छान असे हे बारीक कुटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा हे बारीक कुटून घेतलेले आहे आपण. बटाटे पण आपले सोलून झालेत. आता खिसणी घेतली आपण. खिसणीने आपल्याला सर्व बटाटे ते चांगले किसून घ्यायचे. तर बटाटा जास्त शिजवला नाही, तर कमीच बटाटा शिजवायचा, जास्त गाळ करायचा नाही. अशा पद्धतीने बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा. त्यामध्ये बघा आता चमचाभर आपण हे हिरवं वाटण ते घालूया. मी जास्त तिखट पराठे करणार नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता. तुम्हाला जसं आवडतं तसं करा. त्यानंतर बघा इथं आता सर्व मसाले घेतलेले पण टाकलेत, कोथिंबीर टाकली थोडी जास्त, चवीनुसार मीठ घालून घेतलेले. आता सर्व साहित्य आपण टाकून झालेलं आहे. सगळं बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. तर बटाटे जरा कमी शिजवल्यामुळं पीठ पण व्यवस्थित बसतं. जर तुम्ही जास्त बटाट्यांचा गाळ केला तर तुम्हाला भरपूर असं पिठाचं प्रमाण पराठ्यामध्ये होणार, म्हणजे बटाट्यापेक्षाही पीठ जास्त होणार. त्यामुळे बटाटे आपल्याला एकदम मीडियम शिजवून घ्यायचे आणि असं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. जे जे करून बटाटा आपल्याला ह्याच्यामध्ये लागला पाहिजे पिठामध्ये, नाही तर नुसतंच पीठ मळून ते पराठे चांगले लागत नाही. तर इथं बघा आता मी इथं बटाट्यामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे. तर 3 वाट्यालाही कमी इथं पीठ बसलेलं आहे. थोडं पीठ आपण इथं बाजूला ठेवलेलं आहे. तेलाचा हात लावून पीठ आपण एक 5-10 मिनटं भिजायला ठेवलं होतं. आता बघा इथं पीठ छान भिजलं आहे. तवा पण आपण नेहमीचा चपात्याचाच ठेवलेला आहे. तव्यावर थोडं तेल टाकूया. गॅस चालू केलेला आहे आणि आता हे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया आपण. तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पीठ टाकून आपण मळून घेणार आहे, म्हणजे ह्याचा ओलसरपणा आहे तो पूर्ण निघून जाईल. आणि मीडियम आकाराचे आपल्याला इथं गोळे काढून घ्यायचे आणि पराठे लाटायला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा एक छोटी पोळी लाटून घ्यायची, मध्ये त्याला छान तेल लावून घेऊया. 4 घडीचा आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा बनवायचा, म्हणजे छान असा फुगला पण जातो आणि मऊ लुसलुशीत पण होतो. तर इथं कढईने थोडंसं आपण हे दाबून घेऊया. मध्ये जास्त दाबण्यापेक्षा कढईने थोडंसं दाबून घ्यायचं. मधला भाग पोकळच ठेवूया आणि लाटण्याने बघा आता छान असा हा पराठा आपण लाटून घेऊया. हलक्या हाताने पराठा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही, अशा पद्धतीचा हा पराठा लाटून घ्यायचा. तवा पण आपला कढईला तापलेला आहे. तर इथं बघा पराठा लाटून झालाय, तवा पण छान तापलाय. तव्यावर थोडंसं तेल टाकून पराठा आपण इथं तव्यात टाकून दिलेला आहे. गॅस थोडा मीडियम ठेवलेला आहे आपण, कारण आपले पराठे पण व्यवस्थित छान भाजले पाहिजे. तर पराठा आता पलट केलेला आहे. दुसरा पराठा पण आपण त्याच पद्धतीने आता लाटून घेतोय.
थोडं कडेने बघा इथे दाबून घ्यायचं, जास्त मध्ये दाब द्यायचा नाही आपल्याला. आणि अशा पद्धतीने तव्यातला पराठा आता आपण पुन्हा एकदा पलटी करून घेतलेला आहे आणि दुसरा पराठा पण आपण इथे लाटायला घेतलेला आहे. पराठ्याला आता आपण दोन्ही बाजूनी तेल लावू किंवा तुम्ही तूपही लावू शकता, बटर लावू शकता, पण मी इथं तेलच लावलेले आहे. इथं बघू शकता तुम्ही, छान मऊ लुसलुशीत असा आपला पराठा तयार झालेला आहे. तो पहिला पराठा आपला आता भाजून झालेला आहे. आता आपण लगेचच काढून घेणार आहे. तो पराठा आपण टोपल्यामध्ये काढून ठेवूया आणि दुसरा पराठा आपण लगेचच आता लाटून इथं तव्यात घालून घेणार आहे. तर हलक्या हाताने असा पराठा आपण लाटून घेतलेला आहे आणि तो पण तव्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता दुसराही पराठा आपण पलटी केला, त्याला वरून खालून दोन्ही बाजूनी छान तेल लावून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा दुसराही पराठा आपला छान मऊसूत झालेला आहे. मस्त बघा हा पराठा फुगलेला पण आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत एकदम लवचिक असा आपला हा पराठा तयार झालेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने पण तुम्ही पराठा लाटू शकता. वाटी बनवा, जसं पुरणपोळी करतो तसं आतून तेल लावा, थोडंसं वरून ह्याला पीठ टाकायचं आणि मध्ये आपण अजून छोटीशी गोळी ठेवून मस्त असा हा पुरणपोळीसारखा उंडा तयार करायचा आणि छान असा गोल पराठा पण इथं तुम्ही लाटू शकता. तर अशा पद्धतीने बघा दुसराही पराठा आपण छान असा लाटून घेऊया. हा पण पराठा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे, मध्यमच असा थोडासा जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा तिसरा पराठा पण तव्यामध्ये घालून घेतोय. तर इथं बघा तुम्ही, जो गोल पराठा आहे आपला तो पण आपण पलटी करून घेतलाय, त्याला पण आपण इथं वरून खालून छान तेल लावून घेऊया. तर इथं बघा आपला तिसराही पराठा खूप सुंदर झालेला आहे, मऊ लुसलुशीत झालेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, 4 पराठे आपण केलेले आहेत 2 प्रकारचे. एक गोल लाटलेत आणि एक असे थोडेसे वेगळे लाटलेले आहेत आपण. असे बघा हे बटाट्याचे मस्त असे मऊ लुसलुशीत पराठे तयार होतात. नाश्त्यासाठी तुम्ही असे पराठे करा किंवा डब्यासाठी करा किंवा लहान मुलांना डब्यात देण्यासाठी हा पराठा तुम्ही करून द्या. तर अशा पद्धतीने बघा एकदम मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार होतो. तर इथं बघू शकता तुम्ही, मी तोडून पण दाखवते तुम्हाला. तर इथं बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा हा पराठा तयार होतो. सोबत दही घेतलंय आपण, त्यानंतर सोबत सॉस पण घेतलेला आहे. जर असे पराठे केले तर मुलांना खूप मनापासून आवडतात, कारण माझ्याच नातवाने खूप आवडीने हे पराठे खाल्लेले आहेत. मुलांना असे पराठे तुम्ही डब्याला नक्की करून द्या किंवा नाश्त्यासाठी करा. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.